हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी व शंभूराजे स्पोर्ट्स अकॅडमी हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 21 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 4 या दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा हिंगोली येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये मुख्य मार्गदर्शक प्रकाश अडकिने, मुख्य प्रशिक्षक बजरंग कदम, महिला प्रशिक्षिका समृद्धी कदम, प्रशिक्षक वंश कोंढाणे यांनी प्रशिक्षण देण्यासाठी परिश्रम घेतले। या शिबिरासाठी हिंगोली जिल्ह्यामधून 50 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते। खेळाडूंना सॉफ्ट टेनिस, टायकोंडो, वुशू यासोबतच आत्मसंरक्षण, किकिंग, स्पॅचिंग प्रशिक्षण, फिटनेस, स्पर्धात्मक नियमांची माहिती देण्यात आली। तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली। मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, स्वतःचे आत्मसंरक्षण करणे या शिबिराचा मुख्य उद्देश होता। या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी ते अधिक जोमाने तयारी करणार असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले। प्रशिक्षण शिबिरासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, क्रीडा अधिकारी गणेश बोडके, क्रीडा अधिकारी निळकंठ श्रावण, शंभूराजे स्पोर्ट्स अकॅडमी हिंगोलीचे अध्यक्ष विजय शिंदे, स्पोर्ट्स फाउंडेशनचे संचालक गजानन आडे, शंकर पोधे, डॉक्टर श्रद्धा टाळे, विशाल कदम, साई रानबावले यांनी विशेष सहकार्य केले। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व शंभूराजे स्पोर्ट्स अकॅडमी हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। समृद्धी न्यूज नेटवर्क मराठीसाठी सुभाष गोलप, हिंगोली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व शंभूराजे स्पोर्ट अकॅडमी हिंगोली यांच्या वतीने एक दिवसाचे कराटे, तायक्वांडो, वुशू आणि सॉफ्ट टेनिस ह्या आधुनिक खेळांचे प्रशिक्षण शिबिर मौजे लिंबाळा येथे आयोजित केले होते। या प्रशिक्षणाचा एक उद्देश असा होता की मुलांना आधुनिक खेळाची माहिती अद्ययावत करणं व त्यांना त्या खेळाचा प्रचार प्रसार करणं हा एक उद्देश होता। मुलींना ह्यामध्ये सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देणे, खेळाच्या बाबतीत त्यांना स्पर्धा खेळण्याच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन करणे हे उद्देशास ठेवले होते व ते यशस्वीरित्या आज बजरंग कदम, समृद्धी कदम यांच्या सहकार्याने हे साध्य करण्यात आले। त्याबद्दल मी शंभूराजे स्पोर्ट अकॅडमी हिंगोलीच्या सर्व टीमला, खेळाडूंना शुभेच्छा देतो।